ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 41. व्याधी. ओव्या आहेत 587 ते 592. म्हातारपणातील जागरूकतेविषयी सांगितल्यानंतर ज्ञानदेव आता व्याधींविषयी सांगत आहेत. तैसेची नाना रोग पडिघाती ना जव पुढा अंग, तव आरोग्याचे उपयोग करू निघाले. त्याप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आढळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडी पडिली जे उंडी, ते लावून सांडी प्रबुद्धू जैसा. सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो. तैसा वियोगे जेणे दुःखे, विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे, विपत्ती व शोक पोचली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास राहतो. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे, तया कर्म रंध्री गुंडे नियमाचे दाटी. आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील, त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. ऐसा ऐसिया आहिती जयाची परी असती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसावीगा. अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असं समज. आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगे नाईक धनंजय. आता आणखीही एक ज्ञानाचे लौकोत्तर लक्षण सांगतो. अर्जुना ऐक. ज्ञानदेव आता व्याधी व दुःख यांच्याकडे ज्ञानी मनुष्याची पाहण्याची दृष्टी कशी असते ते सांगत आहेत. ज्ञानी मनुष्य अंगी आरोग्य आहे तोपर्यंतच आपल्या शरीराचा परमार्थ साधनेकरता उपयोग करून घेतो. अंगी रोग बळवले की मग त्या शरीराचा कोणत्याच कामासाठी उपयोग करून घेता येत नाही. परमार्थ साधन हे तरुणपणीच करायला हवं, कारण त्यावेळी अंगात ताकद असते. पण म्हातारपणी शरीर रोगाने आक्रांत झाल्यावर अंगातली शक्ती नाहीशी होते. 2-2 तास ध्यानासाठी बसणं शक्य होत नाही. सगळं लक्ष शरीराकडेच लागतं. तेव्हा आरोग्य आहे तोपर्यंतच परमार्थ साधन करण्याची आवश्यकता आहे. पुढे ज्ञानदेव दुःखाकडे ज्ञानी मनुष्य कसं पाहतो ते सांगत आहेत. मनुष्याला जन्म, मृत्यू, म्हातारपण, शरीराला होणारे रोग यामुळं दुःख भोगावं लागतं. तसे दुःख भोगावे लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे ममता. ममतेमुळे भोगाव्या लागणाऱ्या दुःखांचं प्रमाण जीवनात जास्त असतं. प्रिय व्यक्तीने आपल्या मनासारखे न वागणे, तिचा वियोग होणे या 2 गोष्टी त्यात मुख्य आहेत. तेव्हा ज्ञानी मनुष्याने या ममतेपासून दूर राहायला हवं. त्यासाठी ज्ञानदेवांनी दृष्टांत दिला आहे तो सापाच्या तोंडातील घासाचा. सापाने जर एखाद्या खाद्यपदार्थाला तोंड लावले असेल तर शहाणा मनुष्य तो पदार्थ टाकून देतो, कारण त्याला कळून येतं की हा खाद्यपदार्थही विषयुक्त झालेला असणार आहे. तो खाल्ला तर मृत्यूशी गाठ आहे. ममता व माया ही पण सापासारखीच आहे. ममतेचा स्पर्श झाला की त्यात आसक्ती निर्माण होते, अपेक्षा वाढत जातात की ज्या अंती दुःखदायक असतात. म्हणून ज्ञानदेव सांगतात की तै स्नेह सांडून सुखे उदासू होय. स्नेह सांडून उदासीन राहणारा असा ज्ञानी मनुष्य सुखात असतो. येथे उदासीन म्हणजे दुःखी असा नाही. उदासीन म्हणजे अलिप्त. कोणत्याही दुःखाचा पहाड अंगावर कोसळला तरीही स्थिरचित्त असणारा मनुष्य तो उदासीन. ममता त्यामागील आसक्ती काढून टाकून अलिप्तपणे राहणे येथे अपेक्षित आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, विविध दुःखे यामध्ये अंतःकरण स्थिर राहण्यासाठी इंद्रियांचा निग्रह आवश्यक असतो. इंद्रिये मनुष्यामध्ये विषयांबद्दलची आसक्ती निर्माण करतात व मनुष्याला परमार्थ मार्गापासून दूर नेतात. म्हणून इंद्रियांची दारेच बंद करणे क्रमप्राप्त ठरते. घराचे दार घट्ट बंद केले की मग त्यात चोर शिरण्याची शक्यता नसते. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याला इंद्रियांची दारे दगड ठेवून बंद करावी लागतात. परमार्थ साधनात कितीही उंचीवर पोचले तरी तेथून घसरण्याची शक्यता असते. ती इंद्रियांच्या विषयातील गोडीमुळे.
त्याकरता ज्ञानदेवानी वेळोवेळी याविषयी सावध केलेले आहे. स्थितप्रज्ञ मनुष्याचे लक्षण सांगताना त्यांनी म्हटलं होतं, पार्थ आणि काही एक जरी नाशले हे रागद्वेष, तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही. तैसे प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी तो आक्रमिला जाण दुःखे सांसारिके. इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड करू नयेत, कारण विषय मनुष्याला सांसारिक सुखदुःखांशी बांधून घालत असतात. म्हणून ज्ञानी मनुष्य पै वैराग्य महापावके, जाळूनी विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिली. ज्ञानी वैराग्यरूपी प्रखर अग्नीने विषयांचं सैन्यच जाळून टाकतो आणि होरपळलेल्या इंद्रियांना धैर्याने आवरून धरतो. असं प्रखर वैराग्य ज्याच्या ठिकाणी असेल त्याला ज्ञानी मनुष्य म्हणावं. एकूण ज्ञानी मनुष्याकडे प्रखर वैराग्य असते. विषयांपासून तो दूर राहतो. स्थितप्रज्ञता हे त्याचं महत्वाचं लक्षण असतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या लक्षणाचा ज्ञानदेवांनी 57 ओव्यांमध्ये विस्तार केलेला आहे. त्याआधी अहिंसा, आचार्योपासन ही लक्षणेही त्यांनी विस्ताराने वर्णिली होती. ज्यावेळी एखाद्या मुद्द्याचा ते विस्तार करताना दिसतात त्यावेळी तो गीतेतील मुद्दा जास्त महत्वपूर्ण असतो. अहिंसा हा तर परमार्थाचा प्राण असतो, पण ती नुसती कायिक असून उपयोग नाही, तर ती वाचिक आणि मानसिक पण हवी. यासाठी त्यांनी अहिंसा या पदाचं विस्तृत वर्णन केलं. आचार्योपासन हा तर त्यांच्या आवडीचा विषय. गीतेत अनेक ठिकाणी गुरूंचा उल्लेख नसला तरीही ते गुरु महात्म्य गातात. येथे तर आचार्योपासन हे श्रीकृष्णांनीच ज्ञानलक्षण म्हणून सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीला बहर न आला तरच नवल. तसेच जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या लक्षणाचे त्यांनी विस्तारानं वर्णन केलेले आहे. इहलोके जन्माला आल्यावर प्रत्येकालाच म्हातारपण, व्याधी व दुःख ही भोगावी लागतात. ते दुःख दूर करायचं असेल तर त्याची कारण परंपरा समजली पाहिजे. ती कारणे जाणून घेऊन त्याप्रमाणे उपाय करणे मनुष्य जन्मातच शक्य आहे. इतर योनी या भोग योनी आहेत. तेथे फक्त कर्मांची फळं उपभोगायची आहेत. त्या योनीमध्ये सारासार विचारशक्ती नाही, ती फक्त मनुष्यालाच मिळालेली देणगी आहे. तेव्हा हा मनुष्य जन्म इतर पशुपक्ष्यादींप्रमाणे केवळ उपभोगात व्यर्थ दौडू न देता या जन्मातच मनुष्यानं आपलं कल्याण करून घ्यावं हा ज्ञानदेवांचा उद्देश आपल्याला स्पष्ट दिसून येतो. 9व्या अध्यायात ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की झडझडवणी वहिला निघ, इये भक्तीची या वाटे लाग, जी या पावसी अव्यंग निजधाम माझे. त्यातील झडझडवणी या शब्दातील जी त्वरा आहे ती त्यांना अपेक्षित आहे. ही लक्षणे जरी श्रीकृष्णांनी सिद्धांची म्हणून सांगितली असली तरी सामान्य साधकांनीही त्यामधून कसा बोध घ्यावा हे ज्ञानदेवांच्या टीकेतून स्पष्ट झालेले आहे. ज्ञानदेव पुढे ज्ञानी मनुष्याच्या अनासक्ती या लक्षणाचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.